तुझं बसून पाय दुखतात का नाचून पाय दुखतात ते मला सांगा. हॅलो मंडळी नमस्कार. चमत्कार चमत्कार बाबा चमत्कार. बघा थोडासा आवाज म्हणतात अख्खी बारी बुवानी काढली ना जवळजवळ बुवानी माझा 7वा 12वा करून टाकला एका सरळ आले आणि असे काय जे माझ्यावर घसरले ना बुवानी शिंग मोडली. बुवानी शिंग मोडली. बुवा स्वतःच बोलतात स्वतःच हसतात. हे शक्ती दिले ते ताते उंचवले. भागवत पांढऱ्या पाहिजे बुवा पांढऱ्या पाहिजे. बुवा आले ते पाऊस लागला. मी आले पाऊस गेला. बुवा पांढऱ्या पाहिजे बुवा तुम्ही जाऊ. ताते बिंचू कसा स्वतःच बोलतो स्वतःच हसतो. बुवाच्या बाजूने बोलता बोलता सगळा रात्र निघून गेली. ना कोणी रिस्पॉन्स दिला ना कोणी टाळ्या वाजवला ना कोणी हसलं. बुवा पहिला मुद्दा तुम्ही जो इथे येऊन ते केलं भांडवल की म्हणे 2017 साली आपली बारी कुठे झाली होती हा पहिला तुमचा मुद्दा. बाकी तुम्ही माझ्या नावावर किती काय बोला मला काय फरक पडत नाही. त्याचा मी जास्त उल्लेख करणार पण नाही कारण का तुमची त्याला मला माहिती आहे. दुसऱ्या तुरेला कसा कमी लेखायचा हा तुमचा पायंडा चांगला माहिती आहे. तुम्ही आज बुवा मला आरे तुरे केलं पहिल्यापासून पण मी ते करणार नाहीये. तुमची लायकी तुम्ही दाखवून दिली हे मी बोलणार नाही. रंगमंच आहे साक्षीला. जे तुम्ही बोलणार तुमचं तुमच्यावरच पण मी तुम्हाला आरे तुरे करणारच नाहीये. कारण तुम्ही शाहीर आहात. मी सुद्धा शाहीर आहे. कारण शाहिराचा माय शाहीर द्यायचा नाही तर कुणी द्यायचा म्हणून बुवा 2017 साली मान्य करतो की माझ्यावर चुकीचा अक्षर गेला सुकिवली गावामध्ये. ते सुकिवली गाव नव्हतं ते गाव होतं शिरिवली गाव. माफ करा बुवा मला ते सुकिवली गाव नव्हतं. थोडस मला कल्पना झालं. शिरिवली गाव होतं. केदार पद्मावती तिथे मंदिर आहे उजव्याकडे जाताना आपेड्या फाट्याकडून. त्या केदार पद्मावती मंदिरामध्ये आपला 2017 मध्ये कार्यक्रम झाला होता. तेव्हा तुम्ही हे गण गायला होतं. मान्य करतो सुकिवली गावात नाही झाली चुकीचा अक्षर गेला मागे घेतो. पण बुवा तुम्ही खरं सांगा शिरिवली गावामध्ये आपली बारी झाली होती की नाही. जर नसेल झाली त्या केदार पद्मावतीच्या मंदिरामध्ये तर बुवा मी आज हार मानायला तयार आहे. तो चुकीचा अक्षर माझ्या करता मी परत घेतो. सुकिवली गाव नाही ते शिरिवली गाव आहे आपेड्या फाट्याच्या पुढे. त्या गावामध्ये बारी झाली बुवा त्या मंदिरामध्ये तुम्ही हेच गण गायला होतं. चूक झाली बुवा मान्य करतो. सुकिवली तिथे जर आपली बारी झाली नसेल शिरिवली मध्ये तर बुवा या आणि माझी अगदी सुपारी बुवा तुम्ही घेऊन जावा बिंदास काय असेल ते होईल चला. आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही इथे या आणि सांगा बुवा तुमचा नोकर नाही आहे. दुसरी गोष्ट अशी मी सुद्धा तुम्हाला बोलवली होती पहिल्या बारी पण तुम्ही आलात नाही. हा मान सन्मान शाहीराचा. कुणी कुणाला आता जायचं नसतं कारण का एवढा मंडळ खर्च करतो 50-60 लाख लाखाचा खर्च करतो आणि त्याला असं आपण आणि तुला करून व्यक्ती आणायचा नसतो. ही आपल्या शाहिराची किंमत नसते म्हणून मी तेव्हा आलो नाही. नाही तर मग घाबरून नाही यायला मी. कुठेतरी गालबोट म्हणतात आणि बारी चालू करणार नाही. बुवा त्या धमक्या तुम्ही मला द्यायच्या नाही. धमक्या तुम्ही मला द्यायच्या नाही कधीच द्यायच्या नाही. मी तुमच्या आणि खरोखर आपल्या खेड तालुक्यात जर माझा जर जीवाचा प्राण शाहीर असेल तर राजेश निकम बुवा. हे त्याला मागून पण बोलतो पुढून पण बोलतो कारण का गोड शाहीर आहे. माझा आवाज ठीक आहे असू द्या तसा पण बुवा सच्चे आहे.
पण तुम्ही आज जे बुवा तुम्ही इथे येऊन हागला गुतलात ना बुवा, ते तुम्हाला शोभलं नाही हो. कुठल्या शाळेची किती किंमत करावी हे बुवा तुम्हाला जमलं नाही. आज तुम्ही टॉपची शाळेत बाहेर करताय, मी फार शाहीर आहे अजून घडतोय. तुम्ही शिकलात, तुम्ही आज बालवाडीत आहे, पण तुम्ही पहिलीमध्ये आहात. पण ज्या विद्यार्थ्यांनी किती गुणाचं अपमान करायचा हा बुवा एक आपला एक नियम आहे. म्हणून बुवा तुम्ही आज साफ चुकला. तुमच्याकडे ही अपेक्षा नव्हती. आणि म्हणतात काय, हे बुवा कॉपी करायची नाही. आणि कुणाची कॉपी केली तुम्ही सांगायचं होतं ना. दुसरी गोष्ट म्हणतात की बुवा नाही बडबड करतात. ए बुवा जेवढं पैसे तेवढे बडबड. आणि बुवा तुम्हाला आजची सुपारी जर कमी पडली असेल तर बिंदास्त सुपारी माझी आजची घ्या. हे पोरांनो, आजची आपण सुपारी अशीच घेऊन समजायचं. आपल्याला काय फरक पडत नाही हो, आपण काय पैसे कमी आले नाही. या जर पोरं सुपारी आजची कमी पडली असेल, आयोजक त्या सुपारी देऊन टाकायची. माझं काय म्हणणं नाही. पण त्या अगोदर आपली बारी त्या ठिकाणी झाली होती की नाही थोडं सांगायचं होतं. शिरीड गावामध्ये केदार पद्मावती मंदिरात. दुसरा मुद्दा, चला तुमचा मुद्दा असे ते करून सांगायचं. आणि म्हणतात आज बारशी आहे, आज बारशी आहे. मी काय बोललो, आजची नवरी ही आजचा नवरा मी, थोडक्या म्हणता आजचा भडकीच मी. हे काय म्हणतात, अख्ख्या कुळवंडी गावामध्ये, जांभूळ गावामध्ये जर कुठे लग्न असतील, आज लग्न आहे तुळशीची, ह्या योगेश भाऊला घेऊन जा. अहो मला आनंद होईल ना. पुण्याचं काम करायचं कसली आलेला. पण जिथं जिथं जाऊ मी लग्न लावीन तिथं माझ्या मागणं अक्षता वाटायला तुम्ही आलं पाहिजे. ही जर तुमची तयारी असेल अक्षता वाटायची, बुवा लग्न लावा मी तयार आहे कुळवंडी गावाचा. येत असाल उद्या तर बघा, जमलं तर बघा, मला फोन करा, मी येतो लग्न लावायला. काय हरकत तेवढी. नेमकं बुवा खोटं बोलून जाईल पाऊस. बुवा पाऊस गेला बघा माझ्या बारीला, पांढऱ्या पायाचं बुवा तुम्हीच. मी खोटा बोलतो तर देव बघून गेले. बुवा आई शपथ सांगतो रंगमंच आहे, मी असं बोललोच नाही. इथे युट्यूब समोर आहे, उद्या तुम्ही सकाळी चेक करा. मी जर असं बोललो असेल ना तुमच्या पायाची माफी बघेल. मी काय बोललो, जर बुवा तुम्ही खोटे बोललात तुमची कला तुम्हाला नखरा बोले असं बोललोय. कुठला विषय बुवा तुम्ही कुठे घाताय. आणि तुमची वारी पडली असं बुवा बोललोच नाही हो मी. तुमची वारी चांगलीच झाली, पण तुम्हाला मला चिडवायची होती म्हणून थोडस कॉमेंट्री केली, ते पण तुम्हाला झोमली. काय बुवा तुम्ही त्या विजय बद्दल आदर्श घ्या जरा. आयत्या वेळावर अगोदर तुम्ही आहात. तू स्वतःच काहीच नाही, नुसतं फोटो फक्त गोल बच्चन, अमिताभ बच्चन तेवढं तुम्हीच. बाकी तुमच्या गुण काहीच नाही बुवा. असू द्या, लहान तोंडी मोठा घास तुम्ही मारतात, असं बिहार आहे. आणि म्हणतात काय बोलले, वापरून फेकलेला खोड नंबर बाजीगर. ह्या बुवाना येता येता दोन गाणं मारायचं प्रत्येक वेळ दोन गाणं. त्यांना ठोकलून ते आता दुसरं गाणं मारतात. नाही तर हे बाहेर दोनचं गाणं मारायचंय. अरे दिवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं डॉन, हे गाणं मारायचं. पण ह्यांचं गाणं हे मी बंद केलंय, या योगेश भाऊ बंद केलंय. तुम्ही कोणा सांगताय खोट्या मारता तुम्ही, थोडा तुम्ही, मी तुम्हाला आयत्र करणारच नाही. तुम्ही माझे मोठे बोलत ना, आयत्र मला बिंदास करा. आणि म्हणतात काय, दुसरी गोष्ट म्हणतात की गाडीला जर पेट्रोल भरल्याशिवाय गाडी कधी चालत नाही, आणि अशी भुकणारी कुत्री कधी चावत नाही. वा म्हणून म्हणते बघा, अरे गाडीला फर्स्ट गेअर टाकल्याशिवाय गाडी चढत नाही. गाडीला फर्स्ट गेअर टाकल्याशिवाय गाडी कधी चढत नाही. आणि या हत्तीच्या मागे किती भुका, ही हत्तीच्या मागे किती कुत्री भुकली, त्या हत्तीला काही फरक पडत नाही. बाबा ठोका दिला काय पैसे घेतले, ठोकायला पाहिजे. म्हणून म्हणतो ठेव बाजूला, म्हणून म्हणतोय बुवा. आणि बघायला ह्यांची काय माहिती तर असते, आपण ठेवायचं झाकून, दुसऱ्याला बघायचं वाकून. या बुवाची तर आहे, मी किती श्रेष्ठ, मी किती महान, मी किती मोठा आहे बुवा. इल्ल तू सगळं तुमचं गल्ला, तू इल्ल तुमचं सगळं गल्ल बुवा. फक्त तोरच गाणी घालणार, या बरोबर नाचायचंय. मला आयोजक बोलले की आमच्या बरोबर नाचायचंय. फक्त बाळासाहेबांचं गाणं जरा शेवटचं तुम्ही नाचायला सर्व यायचंय, तुमची इच्छा पूर्ण करणार. आणि बोल सांगा तुम्ही दिवाळी आहे, बोल पहिले तुम्ही देणं काय हो. मला माहित आहे हे जे बोलले ना ते पहिले बोलणार होते. ह्याच्याकडे एवढंच औषध पौर्णिमेला माही भेटतो बुवा. औषध पौर्णिमेला कोंबडा आणतो, तो झाकून ठेवतात आणि रोज कोंबडा आणतो, रोज कापतात बुवा. तसं तुम्ही उलट असं तुम्ही कोंबडा, तुम्ही किती वेळ थुका, ती थुकी तुमच्यावर उडणार आहे. आणि माझ्या प्रश्नाचं बुवाने उत्तर दिलं, बुवा मकर ध्वज लवकुश ही दोन्ही उत्तर चुकलेली आहेत. बुवा तुम्ही प्रश्न तपासा, माझा उत्तर द्या नीट. आणि म्हणतात ते माझ्या ग्रंथ नाही, मी असं बोललोच नाही.
अजून रेकॉर्ड आहे, तेव्हा रेकॉर्ड आहे. मी काय बोललो, पान नंबर 51चा पुरावा पटवा, मी तुझा ग्रंथ मागणार नाही असे उत्तर ते नक्की मान्य करेन असं बोललो. बुवा तुमच्या काळात हुजुरी मुद्दा होता काय? फुल सुट्टी होती. काय बोल आधी ऐका मी काय बोलतोय ते. तुम्ही मला विषयबद्दल किती पण बोलावं, तुमचं ऐकणार पण नाही. तुमचं लवकर नाही विषय ठेवणारच नाही बरेपर्यंत. काय करता माझ्या मैदान या करता काय येऊ पण करायचा 50 रुपये पाकिट भरा आणि 100 जेवून जा. काय तुम्ही बोलताय माझ्या विषयबद्दल? सोडा त्या विषय. असे किती गेले आणि किती नाही उरलं बोलला तर माझ्या समोर. चला फिरवा जरा, फिरवा जरा. तुम्ही शेवटचं गाणं गायलं योग्याचं, की बाईच्या लग्नात फसला हा योग्याचं गाणं गायलं. तो रोज सगळा माझ्याकडे होता, त्याच्यामध्ये योग्य आहे. पण तुम्ही तर म्हणताय ऑटोवर ते विषय ठेवत नाही. म्हणजे योगात तुम्ही गाणं गायलंच कसं? त्या योगात दाढी विषयी होती, पण ह्या योगाविषयी काहीच नाही. बुवा तुमच्या घरात तुमच्याच गाड्यात गेल्या. आणि दुसरा गोळ विषय काय बघा, गवळीचा माझ्या. मी गवळी काय बोललो, हे राधे काय करतेस, एवढ्याशा पोराची पप्पी घेतेस, लाज शरम तुला राहिलीच नाही, या नंदाच्या पोराच्या नादी लागतेस. आणि तुमच्या तो काय दिली होती, माझ्याच घरात मीच खाणार नाही, तुझा बापाला विचारणार असं उगाच बोलली तर तुझं दूध मी ओढून पिणार, दाबून पिणार. दाबून पिणार म्हणजे काय, तो कृष्ण छोटा, त्याला दही दूध खायचं असतं, तो पोटभर म्हणतो आम्ही फडको आम्ही दाबून जेवणार आहे. आज दाबून मी काय सगळं पिणार दाबून. तो बुवा विषय होता. या बुवाने वेगळा अर्थ काढला. दुसऱ्या बुवाला कशी येडी बनवायची, पण बुवा तुम्ही मला येडी बनवू शकत नाही. मी तुम्हाला येणा बोललो पण नव्हतो. तुम्ही जेवढे आले तरी केलात ना, मला बुवा काय फरक पडत नाही. अशी कुत्री किती भेटतात मला आमच्या घरी, सगळी भरपूर असे रस्ते फिरणारी कुत्री. त्याच्यामुळे हो मला फरक पडत नाही. चला एक गाणं घेऊया. आजच माझ झाले पधार. मी सुद्धा पावशी शास्त्राला राहतोय. राजेश बुवांचं नाव निकम आहे, राजेश बुवा आहे म्हणून त्या राजेश बुवाला काय मला बोलायचं नाही म्हणून काय म्हणतोय, अरे कशाला मिरवतो राजेशाहीत. राजेशाही म्हणजे काय, राजवाड्याचा राजेशाही थाट म्हणतो आपण, राजेशाहीचं तो विषय गातोय. अरे कशाला मिरवतो राजेशाहीत, अरे होणार नाही तुझी रे जीत. अरे झोकात येशील फुकट मरशील, झोकात येशील फुकट मरशील, नाही राहिला तुझा तर दम, नाही राहिला तुझा तर दम. सामना रानात हारल्यावर, सामना रानात हारल्यावर दुःख ठरला पाणी. सामना रानात हारल्यावर दुःख ठरला
सोन्याची लंका दिली पण हा काय राहिलं नाही म्हणून काय म्हणतोय मूर्ख ठरला हा पाणी आदिशाही निकम आहे बुवा मला काहीच बोलायचं नाही बुवा तुमच्यापेक्षा 10 पटीने गाडी लावू शकतो सोन्या बुवा गाडी माझी गाडी कशी पण असू द्यावं आणि काय बोललो पहिल्या मराठीत बोललो होतो नवा आहे पण छावा आहे आणि तुम्हाला जर ऐकायला सगळं असेल तुला कानपुरी घ्या घरी जा एक बसने थुकरी घ्या आणि कानात घाला आणि जेवढा बेगुण असेल बाहेर काढा बरोबर चांगला ऐकायला येईल आणि म्हणतात की रवा आपली बा टिंब ए बुवा अशी तुझी हिंमतता आता या माझ्यासमोर म्हणता तुम्ही रवा आपली बा टिंब या आणि मला बोलून दाखवा दुसरी गोष्ट काय म्हणतात छावा हा आय येड तुला बोलतात हे तुम्हाला हे तुम्ही ही रशी कशी घ्यायची लोक हे तुम्हाला बोलायला लावणार व काय बोलती वाणी काय तुमची गाणी हा पधून ते बोलतील त्याला सोडा विषय सगळ्या गोष्टी सांगायच्या नाही पोरं तुम्हाला लातायचं रे पोरण तुम्हाला लातायचं आहे ना लातायचं आहे ना एक गारा या पहिले घ्यायचे आपल्याला बघा माझं असंच असतं बारी अशीच असते दुसरी बारी मी जास्त बोलत नाही जे आहे ते पहिल्या बारीतच ह्यांना बोलल्याशिवाय हे ह्यांच्या झोप उडायची नाही बुवाची पहिली बारी पडली असं बोलत नव्हतं पण बुवाली पहिली बारी नरम केली म्हणून यांना गरम करायला झाली मला चला मित्रांनो आपले लाडके बाळासाहेब यांचा आपल्याला गीत गायचं आहे बाळासाहेबांचं गीत गायचं म्हणून म्हणतोय माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं गुलाबी रक्त स्वतःच्या आठवणी बाळकडू पाजले हो जाणे रक्त स्वतःच्या आठवणी बाळकडू पाजले हो जाणे जागृत आम्हाला माझ्या बाळा
एवढं प्रेम जर असेल तर कार्यक्रम करायला काय मजा येईल या ठिकाणी यांच्याकडून या सर्व नाचण्या मंडळीला शंभर रुपये दिले